दिव्यांग महिला संघ मित्र ढोके न्याय के लिए अपनाएगी आंदोलन का रास्ता। सेवानिवृत्ति को बचे 20 दिन बावजूद पदोन्नति के नाम पर मिल रहा आश्वासन। संघ मित्रा ढोके को अन्याय मुक्त किया जाए और तत्काल पदोन्नति दी जाए। इस मांग को लेकर कास्ट ट्राइब फेडरेशन 14 जुलाई से जिला अधिकारी कार्यालय के सामने आमरण अनशन पर बैठने की तैयारी में है। इसी सिलसिले में पत्रकार भवन में पत्र परिषद का आयोजन किया गया। संघ मित्रा ढोके को 7 जुलाई 2010 अनुसूचित जातियों में दिव्यांग श्रेणी के मुख्य अधिकारी समूह डी के रूप में नियुक्त किया गया है। बावजूद अब तक उन्हें पदोन्नति नहीं दी गई। उनके सेवानिवृत्त होने को महज 20 दिन का समय बचा है। ऐसे में सरकार को डर कर उनको जल्द से जल्द पदोन्नति देने की मांग कास्ट ट्राइब फेडरेशन की ओर से दी गई। एक दिव्यांग महिला को अपने हक के लिए आंदोलन का सहारा लेना पड़े तो यह इस देश की न्याय प्रणाली के लिए कितनी शर्मनाक बात है। सवाल कास्ट ट्राइब फेडरेशन ने उठाया है। नागपुर से शंखनाथ न्यूज के लिए कैमरामैन सचिन के साथ सनी भोगाड़े की रिपोर्ट। संदर्भात असं आहे की कास्ट ट्राइब जे संघटना आहे त्या वतीनं आम्ही पूर्ण जे मागासवर्गीयाची संघटना आहे महाराष्ट्राची त्याच्या वतीनं आम्ही त्यांना सपोर्ट करत आहोत। सपोर्ट ह्याकरिता करत आहोत की एक मागासवर्गीयावर ह्या जे शासन आहे त्या अन्याय करत आहे आणि शासनाने त्यांना दिव्यांग असून मागासवर्गीय असून सुद्धा आज पावेतो त्यांना जे पदोन्नती पाहिजे होती आखरीची जे पदोन्नती असल्यामुळे त्यांना देण्यात यावी होती आणि ते 22 पासून जेव्हा मागणी करत आहेत तर त्यांच्या मागणीकडे त्यांनी दुर्लक्ष केले आणि हे दुर्लक्ष केल्यामुळे हे जे शासन आहे हे मागासवर्ग विरोधी आहे असं आणि दिव्यांग विरोधी आहे असं स्पष्ट दिसून येते आणि ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आपल्या संघटनेच्या वतीने आणि त्यांना लवकरात लवकर प्रमोशन आहे ते देण्यात यावं। अन्यथा ते आमरण उपोषण करण्यापर्यंत जेव्हा एका मोठ्या सरकारी अधिकाऱ्याला वेळ येते म्हणजे हे किती ह्या महाराष्ट्र राज्याची हास्यास्पद गोष्ट आहे आणि दुर्मिळ घटना आहे। तर त्या घटनेचा ते घटना होऊ न देता तडकाफडकी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे नागपूरलाच राहतात त्यांनी त्वरित त्यावर आदेश पारित करावा, उपमुख्यमंत्र्यांनी करावा आणि त्यांना योग्य ती पदोन्नती देऊन त्यांना न्याय द्यावा जेणेकरून त्यांना हे जे मार्ग आहे हे अवलंबता आलं नाही पाहिजे आणि त्यांना समाधान झालं पाहिजे आणि ह्या सर्व जनतेला असं वाटलं पाहिजे की या महाराष्ट्र राज्यामध्ये कायद्याचे राज्य आहे आणि कुणावरही अन्याय होत नाही आणि मागासवर्गावर तर कधी अन्याय होत नाही असं वाटलं पाहिजे हेच माझं मत आहे। संघ मित्रा ढोके या अधिकाऱ्यावरती मागासवर्गीय अधिकाऱ्यांवरती महिला अधिकाऱ्यांवरती उपोषणाची वेळ शासनानं आणलेली आहे। ही लांछनास्पद बाब आहे शासनासाठी म्हणून यापुढे महाराष्ट्र शासनाने दखल घ्यावी। त्या कुठल्याही मागासवर्गीय अधिकाऱ्यांवरती जातीय भावनेतून अन्याय होणार नाही याची दखल घ्यावी। अन्यथा मागासवर्गीय समाजामध्ये हा काय म्हणतात त्याला मेसेज तुमचा हे जाईल संदेश जाईल की मागाची अजूनही जाती व्यवस्था संपलेली नाही, लोकांच्या मनातली जातीयता गेलेली नाही। कारण एक महिला अधिकारी जर तिच्या त्या डिपार्टमेंटमध्ये प्रमुख पदावर जात असेल तर ही असूया त्या लोकांमध्ये आहे म्हणून त्याची पदोन्नती लावलेली आहे। ते यापुढे होणार नाही याची दखल शासनाने घ्यावी एवढंच मला असं वाटतं। धन्यवाद। महिलेवर असा अन्याय जातीमुळे अन्याय शासन करत आहे। पदोन्नती न देऊन अशा महिला अधिकाऱ्यांकरता आमची संघटना ही तत्पर आहेच आणि शासनाने याच्यावर लवकर दखल घेऊन 2-3 दिवसातच त्यांना पदोन्नतीचा आदेश पारित करावा असं शासनाला आमची विनंती आहे। अन्यथा त्यांच्याबरोबर ढोके मॅडम ह्या 14 तारखेला उपोषणाला बसणार आहेत, त्यांच्याचबरोबर आमची संघटनासुद्धा त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे, उपोषण करणार आहे। आणि फक्त कास्ट ट्राइब संघटना नाही तर समाजातील ज्या मागासवर्गीय अनेक संघटना आहेत त्या सुद्धा आमच्या सोबत राहतील असे मी आपणास या ठिकाणी आश्वासन देते। आणि पुढे कोणते महिलाच नाही तर कोणताही मागासवर्गीय कर्मचारी असो त्याची पदोन्नती शासनाने डावलू नये याकरता